तर नमस्कार, जय भीम, जय सेवा. मी तुमची शिवानी. तर आज मी तुम्हाला गडचिरोलीतील लोकांचे स्ट्रगल दाखवायला चालली. गडचिरोलीतल्या लोकांचा खर्रा म्हणजे दवाई. मी जाताना मला हा काकू रस्त्यावर शिक्षणाचा सामान विकताना दिसला. मग मी त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना विचारली. तर ते बोलले 30ला 1, 50ला 2. मग भावबाजी न करता सरळ घेतली, कारण पोटासाठी किती कष्ट करावे लागते हे फार थोड्या लोकांना माहीत असते. मग आम्ही पाणी बॉटल घेऊन सीधा आपल्या रस्त्याकडे. मग मी चौकातून जाताना मला आजीबाई एकट्याच दिसल्या. मग मी त्यांच्याकडून शिंगाडे घेतली. तर मंडळी, पुढच्या वेळी रस्त्यावर सामान घेता तेव्हा फक्त भाव नका करू, कारण स्ट्रगल त्यालाच माहीत असते जो रस्त्यावर बसून काम करतो. मग मी तिथून निघाली थेट चौकात आणि मला तिथून काही मुली शाळेतून जाताना दिसल्या, ते पण हातात हात घेऊन. मला मग माझ्या हॉस्टेलचे दिवस आठवले, म्हणून मी त्यांना विचारली. तर ते पण मैत्रीची साखळी घेऊन हॉस्टेलकडे प्रवास करत होते. गाव सोडून शहरात शिकायला आल्या या चिमुकल्या मुलींचा शहरातला प्रवास. मग गावात 2 प्रकारचे लोक असतात, एक काम करून थकलेले आणि दुसरे दारू पिऊन पडलेले. आणि अशा मंडळीचं एकच ब्रीदवाक्य, दारू आहे तर जीवन भारी. मग मी सामान घेताना मला तिथे एक माणूस दिसला आणि त्याच्या दोन्ही पायाला पट्ट्या. पण आताही माणसात माणुसकी आहे का, मी हा गडचिरोलीवाल्यांना प्रश्न विचारते. घरी जाताना रिक्षावाले काका दिसले आणि ते पण त्यांना चालवायला जमत नव्हतं, तरी पण ते आपल्या रिक्षावर 2 माणसांना बसवून नेत होते. हे खूप अवघड आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रिक्षात बसतात तेव्हा त्यांना धन्यवाद नक्की बोला. तर मी सामान घेतली आणि घरी पोहोचली. तर आजचा होता हा माझा स्ट्रगल डे. थँक्यू.